नुकताच माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमादरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांचा एक किस्सा सांगितला आणि हा किस्सा सांगत असताना त्यांनी असं म्हटलंय तर ते शरद पवार हे मुख्यमंत्री नाही तर पंतप्रधान झाले असते। नेमका तो किस्सा असा काय होता पाहूया। शरद पवारांनी आतापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद, लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले, पण त्यांना देशाच्या पंतप्रधान पदानं नेहमीच हुलकावणी दिली आहे। आता पुन्हा एकदा शरद पवार आणि पंतप्रधान पद याची चर्चा होते। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक किस्सा सांगितलाय। त्यात त्यांनी शरद पवारांनी पंतप्रधान पदाची संधी कशी दडवली हेच सांगितलं। यावेळी दिल्लीत काय काय घडामोडी घडल्या होत्या हे त्यांनी सविस्तर सांगितलं। सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। शरद पवार सुशीलकुमार शिंदे यांच्यात चांगले संबंध होते। राजकारणानंतर दोघेही केंद्रात सक्रिय झाले, दोघेही काँग्रेसमध्ये होते। नरसिंह रावांकडे त्यावेळी काँग्रेसची सूत्र होती। मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असावा अशी चर्चा सुरू होती। यावेळी शरद पवारांनी आपलं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं होतं, याची आठवण शिंदे यांनी सांगितलं। शिवाय मंत्रिमंडळात कोण कोण असावं याची यादी आम्ही दोघांनीच तयार केली होती। ती यादी घेऊन आम्ही नरसिंह रावांकडे गेलो होतो, मात्र त्यांच्या मनात काय सुरू होतं याचा अंदाज मात्र आम्हाला येत नव्हता। यावेळी त्यांनी मला विचारलं होतं की शिंदे तुम्हाला राज्याच्या राजकारणात जायचं आहे का? यावेळी आपण माझ्याऐवजी शरद पवारांना मुख्यमंत्री करा असं सांगितलं। यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री केलं। जर ही ऑफर शरद पवारांनी नाकारली असती तर कदाचित ते देशाचे पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं। मात्र जे नशिबात असतं ते होतं, त्याच्यापुढे काही करता येत नाही असंही शिंदे म्हणालेत। आपल्यालाही राजकारणात शरद पवारांनी आणलं, जर त्यांनी आपल्याला राजकारणात आणलं नसतं तर पोलीस खात्यात मी सॅल्यूट मारत बसलो असतो अशी स्पष्ट कबुली सुद्धा याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांनी दिली। शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, पण त्यांनी कधीच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ये असं सांगितलं नाही। त्यांनी नेहमीच विचारांचा आदर केलाय, नेहमीच दबाव जाणवायचा की याची कबुली शिंदे यांनी सुद्धा यावेळी दिली। शिवाय राजकारणात आपल्याबद्दल पवारांचे यावेळी शिंदे यांनी आभारही व्यक्त केलेत।